हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू शरद, मास अश्विन, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची अष्टमी तिथी आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आजचे पुनर्वसू नक्षत्र आहे. सकाळी 11 वाजून 54 मिनिटांनंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, सिद्ध योग आहे. उद्या पहाटे 4 वाजून 11 मिनिटांनंतर साध्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, कौलव करण आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनंतर तैतिल कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 47 मिनिटांनंतर गरज कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कन्या राशीत असेल, चंद्र आणि गुरु मिथुन राशीत असतील, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर वाटत असेल की आपल्याला ही साडेसाती शुभ आहे का अशुभ आहे, तर यासाठी आपण आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावे. मित्रांनो, जर अशुभ शनी असेल तर आपल्याला सेवा करावी लागणार आहे, धार्मिक सेवा. अन्यथा शनिदेवतेची सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी असणार, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती आता जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये कोणीही ग्रह नाही सध्या. वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह वक्री आहे. तो 13 जुलै ते 28 नोव्हेंबर या काळात तो वक्रीच असणार आहे. त्या वक्रीपणाचे फळ तो कसे देणार आहे जातकांना, यासाठी देखील जातकांना ज्योतिषाचा आधार घ्यावा लागेल आपल्या कुंडलीच्या माध्यमातून. तेव्हाच त्यांना समजू शकेल की शनी आपल्याला कसे फळ देणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परादे श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियोगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमानी शालिवान शके 1947 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतू अश्विन मासे कृष्ण पक्षे भौम वासरे पुनर्वसु नक्षत्रे सिद्ध योगे कौलव करणे अष्टमी शवतीत वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुरितक्षय द्वारासे पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. याच धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा, यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16 आणि 17. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 15. मित्रांनो, डोहाळ जेवण करण्यासाठी, बारसे करण्यासाठी तसेच गृहप्रवेश करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही. मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी देखील मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत. मित्रांनो
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्र. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो कराष्टमी आहे, काल देखील होती. प्रदोष काळात पूजा आपल्याला करायची होती, ते जर आपल्याला जमले नसेल तर आज आपण सकाळी 11 वाजेपर्यंत या कराष्टमी पूजा विधी कराष्टमी सणाचं पूजाविधी करू शकता मित्रांनो. नवमी श्राद्ध देखील आहे मित्रांनो. तर या तिथीवर जर आपले वडील किंवा आई आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा, अर्थात दुपारी 2 ते 4 या वेळेत करा, जेणेकरून आपल्या पितळसेवा जी आहे ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहेत, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर याचे दोष देखील आपल्याला लागणार आहेत मित्रांनो. आणि जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करणार. त्यामुळे आपण महत्वाची किंवा विशेष कामे या 1.5 तासाच्या काळात करू नका. इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगा संबंधीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.